रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी सध्या कुर्ला स्टेशनवरती उपस्थित आहेत। खरं तर कुर्ल्यावरती हार्बर आणि सेंट्रल दोन्ही मार्गाचे प्रवासी उतरत असतात आणि त्यामुळे एक मोठी गर्दी आपल्याला कुर्ला स्टेशनवरती बघायला मिळत असते। त्या दृष्टीने कुर्ला स्टेशन हे कायमच गजबजलेलं असतं। आत्ता जेव्हा मध्य रेल्वेवरती ठाणे आणि सीएसएमटीला ब्लॉक आहे रिद्देश, तेव्हा काय चित्र बघायला मिळते? गर्दी आहे किंवा काय, कशा लोकल सुरू आहेत, काय लोक काय म्हणतात? नक्कीच गुरु, आपण पाहिलं तर आपल्याला अपेक्षा होती की कुर्ल्यावरती मोठी गर्दी मिळेल। मात्र आपण जर आता कुर्ला स्टेशनचं चित्र पाहिलं, जो प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे, प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे, तिकडे लोकांची गर्दी दिसत आहे, खूप कमी गर्दी आहे। तर प्लॅटफॉर्मवरती सुकसुकाट आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत असं चित्र बनत आहे की या मार्गिकेवरून जे नागरिक प्रवास करत आहे, जे मुंबईकर प्रवास करत आहे, त्यांना संपूर्ण ब्लॉकची कल्पना होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी जो त्यांचा आजचा नियोजन दिवसभर बाहेर फिरण्याचा तो केला होता। आणि मग पाहिलं, आता देखील पाहिलं तर जी कल्याणची ट्रेन लागलेली आहे, मात्र नागरिकांची गर्दी आपल्याला इकडे बिलकुल दिसत नाही। असंच काही चित्र अर्ध्या 1 तासापूर्वी देखील होतं आणि आता देखील 12:30 वाजले आणि 12:30 वाजता देखील असं चित्र आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर समोर देखील हार्बर लाईन आहे। हार्बर लाईनवरती पण इकडनं जे बरेचसे नागरिक आहेत ते हार्बरद्वारे देखील इकडे प्रवास करतात। मात्र हार्बर लाईनीवरती देखील जास्त गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही। जे प्लॅटफॉर्म आहे ते जास्त मोकळे दिसत आहे, नेहमीपेक्षा कमी गर्दी उलटा आज दिसत आहे। एकंदरीत असं चित्र दिसत आहे की नागरिकांनी जे बस असतील, टॅक्सी असतील, रिक्षा असतील व इतर काही जे प्रायव्हेट व्हेकल असतील त्यांच्या म्हणजे ऑन रोडनी ते लोकांनी संपूर्ण आज मुंबईमध्ये ते प्रवास करताना दिसत आहे। कारण त्यांना संपूर्ण जी ब्लॉकची ती कल्पना होती, त्यांना कल्पना ही देखील या गोष्टीची देखील असेल की आजपासून ब्लॉक असल्यामुळे जवळपास 10 ते 15 मिनिटं, कदाचित अर्धा तासहून जास्त देखील ट्रेन उशिराने जाऊ शकते। त्यामुळे मुंबईकर देखील सतर्क होऊन आजचा प्रवास आपल्याला हा इकडे करताना दिसत आहे। कुर्ल्यामध्ये नेहमीच आपल्याला कुर्ला प्लॅटफॉर्मवर गर्दी दिसते, कारण या प्लॅटफॉर्मवरून चेंज करून आपण हार्बरला, सेंट्रलला, या इकडे आपण दादरला देखील जाऊ शकतो आणि दादरवरून आपण वेस्टर्न लाईनला देखील जाऊ शकतो। नेहमीच आपल्याला या प्लॅटफॉर्मवर गर्दी दिसते। मात्र आजपासून जो ब्लॉक सुरू झालाय 3 दिवसाचा, मेगा ब्लॉक जो सुरू झाला 3 दिवसाचा, मेगा ब्लॉक असताना देखील आपल्याला कुर्ला स्टेशनवरती आताच्या वेळी ही जी गर्दी आहे ती दिसत नाही आहे। बरोबर, धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कुर्ला स्टेशनवरती काय चित्र आहे आपण बघितलं।